आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच अर्थातच बातम्या सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याची आणि या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची ही बातमी निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती नको, मात्र भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत आम्हाला युती चालेल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे। दरम्यान सुप्रिया सुळेंनी नेमकं हे काय वक्तव्य केलं होतं ते आपण आधी पाहूयात आणि मग आपण या चर्चेला सुरुवात करूया। महाविकास आघाडी म्हणून लढावं, म्हणजे जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, त्याला आम्ही प्राधान्य देऊ। पुढे आता स्थानिक नेते त्यांचा फीडबॅक काय येतो, काही ठिकाणी काही एखाद्या वेळेस असं असतं की एखाद्या पक्षाला एकटं लढायचं असतं, मग काय होईल त्या परमिटेशन कॉम्बिनेशन पुढे 8 दिवसात ते पूर्णपणे स्पष्ट होईल। भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाची युती करण्याचा काही अशी काही चर्चा झाली नाही, चर्चा अशी नाही, अनेक सूचना येत आहेत, अनेक प्रत्येक नगरपालिका नगर परिषदा त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ग्राउंडवरनं सूचना येत आहेत। तर बघूया पुढच्या 8 दिवसात पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोके। आपल्या दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। अमोलजी, माझा प्रश्न तुम्हाला सर्वप्रथम असा आहे की मला सांगा की आता सुप्रिया सुळेंचं वक्तव्य तर तुम्ही पाहिलंच असेल, असं काय होतं स्थानिक पातळीवरती की आता पार अजित पवारांसोबत पण युती करायला सुप्रिया सुळे तयार आहेत, मात्र भाजपसोबत युती नकोय? आपण कसं पाहता आपल्या या पक्षाच्या भूमिकेकडे? आमचा पक्ष जो आहे 1999 पक्ष स्थापन झाला। पक्ष स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगर पंचायत असेल, नगर परिषदा असेल, या ठिकाणच्या निवडणुका स्थानिक पातळीवरती उमेदवार ठरवला जातो। जिल्हा पातळीवरचे नेते त्या ठिकाणी ठरवण्याचं काम करतात। हा आमच्या पक्षाचा नेहमी शिस्तबद्ध कार्यक्रम राहिलेला आहे। तेव्हा आदरणीय सुप्रियाताईंनी काल वक्तव्य केलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत, उत्सुक आहोत, परंतु काही ठिकाणी काही तांत्रिक बाबी अडचणी असतात, काही पक्ष एकत्र स्थानिक पातळीवर एकमत होत नाही, म्हणून त्या ठिकाणी आमचे स्थानिक पदाधिकारी आहेत तो निर्णय घेऊ शकतात। याचा अर्थ असा नुसता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सोडून इथं अजित पवारांबरोबर किंवा शिंदे गटाबरोबर असा कुठेही त्याचा प्रस्ताव होत नाही, परंतु प्रस्ताव होत नाही असं म्हणताय, पण सुप्रियाताई तर धडधडीत असंच म्हणाल्या की बाबा आम्हाला भाजप सोडून कुठलाही पक्ष चालेल। आता कुठलाही पक्ष चालेल याच्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना पण येते आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पण येते। आपण विपर्यास करताय। ताई असं म्हणाल्या महाविकास आघाडीला प्राधान्य राहील, परंतु आता महाविकास आघाडीमध्ये अनेक पक्ष नवीन नवीन येण्याचा प्रयत्न करतात। भविष्यामध्ये जर शिंदे गट आला किंवा अजित पवारांचा पक्ष आला, हे जे दोन्ही पक्ष आहेत त्यांनी आमच्या महाविकास आघाडी म्हणून आमच्याबरोबर काम केले 2.5 वर्ष, त्याच्यामुळे त्यांचं काय फार काय म्हणजे मनावर घेण्यासारखं नाहीये आणि त्यांची परिस्थिती भारतीय जनता पार्टी बरोबर असल्यामुळे फार चांगली असंही म्हणता येणार नाही। त्यांना रोज लाथा घालण्याचं काम त्या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या नेते मंडळींच्या भारतीय जनता पार्टी करते। ते काही सुखाने त्यांचा संसार चालू अशी कोणती राज्यामध्ये परिस्थिती नाहीये, निर्णय प्रक्रियेमध्ये फारसं त्यांना काय विचारलं जात नाही। यांच्या जे खाती आहे त्यांच्यामध्ये हस्तक्षेप केला जातो। आज जर आपण पाहिलं असेल, आज एका वर्तमानपत्राला अशी बातमी आहे की 500 कोटी रुपये वित्त विभागाची परवानगी न घेता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केले। याचा अर्थ काय होतो, म्हणजे प्राध्यापक भरतीसाठी वित्त विभागाची परवानगी लागते, 3 वर्ष आले ही फाईल धूळ खात बसली मंत्रालयामध्ये, वित्त विभाग परवानगी देत नाही म्हणून, आणि आज या ठिकाणी स्वयं पुनर्विकासासाठी 500 कोटी सँक्शन केले जातात, म्हणजे वित्त विभागाची परवानगी न घेता। म्हणजे यांचा जो कारभार आहे, राज्याचा अंदागोंदी कारभार आहे, हे मतांची चोरी करून सत्तेवर आलेले चोरी करलेले सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हे बेभरवशाचं सरकार आहे आणि हे जनतेच्या कोणत्याच प्रश्नाला थेट हात घालत नाही। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या सगळ्या ठिकाणी अपयशी झालेले आहेत। बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे आतोनात हाल होतात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली गेली पाहिजे, पण ह्या विषयावर कुठेही ते बोलत नाही आणि मूळ विषयापासून ते भरकटण्याचा प्रयत्न करतात। मूळ विषयापासून भरकटण्याचा प्रयत्न करतात असं अमोल मातेला तुम्ही म्हणताय। मी आता कपिल डोकेंकडे जाणार आहे। कपिलजी, मला सांगा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, जर तुम्ही ऐकलं नसेल तर आपण पुन्हा एकदा हा बाईट प्ले करूयात। पण सुप्रिया सुळे धडधडीत असं म्हणालेले आहेत की भाजप सोडून
आम्हाला कुठल्याही पक्षासोबत जावं लागलं तरी चालेल. स्थानिक पातळीला असं काय होतंय? मविया